हे गाणं करायचं सुचलं याचं कारण मी मुंबईच्या एका खासगी रेडिओ वाहिनीत मला एका जिंगल करण्यासाठी म्हणून बोलवलं होतं. आणि तिथे माझं सगळं ध्वनिमुद्रण झालं आणि त्या रेडिओ समोर बसलेल्या रेडिओ जॉकीशी सहज गप्पा मारत बसलो असताना त्याला मी विचारलं की तुम्ही मराठी गाणी का नाही लावत तुमच्या रेडिओ वाहिनीवर? तर उत्तर आलं की आमची पॉलिसी आहे. तर मी म्हटलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची तुमची पॉलिसी आहे, ही कुठली पॉलिसी? हा, तर असं कसं? तर तो म्हणला नाही आहे. म्हटलं बरं तुमचीच स्टेशन भारतभरात तर इतर कुठे पॉलिसी तुमची की आम्ही चेन्नईमध्ये मराठी गाणी तमिळ गाणी लावणार नाही किंवा बंगलोरमध्ये आम्ही कन्नड गाणी लावत नाही, अशी कुठे पॉलिसी? तर तो हसला आणि तो म्हणला नाहीये फक्त मुंबईत आहे. मी म्हटलं मग मुंबईवर का कृपादृष्टी आहे तुमची? तर तो म्हणला नाही नाही मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे. मी म्हटलं पण कॉस्मोपॉलिटन आहे तसं बंगलोर पण कॉस्मोपॉलिटन आहे, पण तिकडे तुम्ही कन्नड गाणी लावता आणि तुम्ही इथे मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे म्हणून पंजाबी गाणी लावता, मराठी नाही लावत. पण मराठी नाही लावत. म्हणजे असं काय आहे की जे पंजाबी आहे ते कॉस्मोपॉलिटन आहे, पण जे मराठी आहे ते व्हर्नॅक्युलर आहे. तर त्यावर तो म्हणला तुला खरं सांगू का, आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना असं वाटतं की मराठी गाणं समजा लावलं तर या रेडिओ स्टेशनला एक डाऊन मार्केट फील येईल. आणि ते मला इतकं लागलं म्हणण्यापेक्षा माझ्या असं लक्षात आलं की समजा महाराष्ट्रात मराठी गाणी नाही लावायची तर कुठे लावायची? हो नक्कीच. म्हणजे आणि डाऊन मार्केट काय? कुठली भाषा डाऊन मार्केट आहे असं तुम्ही कसं ठरवतात? 10 कोटी लोक मराठी बोलतात आणि 10 कोटी लोकांची भाषा ही डाऊन मार्केट आहे. लता मंगेशकरांची मातृभाषा डाऊन मार्केट आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर त्यांची मातृभाषा डाऊन मार्केट आहे. हे कोण ठरवतं म्हणजे आणि का? तर माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यात कोणाचा म्हणजे दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्याला वैर करायला आपल्याशी वेळ आहे असं मला खरोखर वाटत नाही. त्यामुळे मग याचं काय उत्तर येतं? मग याचं उत्तर एकच येतं की अनास्था. बरोबर. भाषेबद्दल प्रचंड अनास्था. आणि ही भाषेबद्दलची अनास्था केवळ त्या दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्याची नाहीये, तर आपल्या लोकांची आहे, की ज्यांना 6 वर्ष मराठी गाणी लागत नाहीयेत रेडिओवर आणि त्याच्यात काही गैर वाटत नाही त्यांना. मराठीचा कैवार घेतलेल्या पक्षांना सुद्धा ते लक्षात येत नाही की अरे हे काहीतरी चूक आहे, हे लागतच नाही, हे कळतच नाही. म्हणजे मुळात तिथे काहीतरी घडतंय हे जेव्हा लक्षातही येत नाही, जाणीवेतच नाहीये. रोज जाऊन आपल्या संध्याकाळी ऑफिसमधनं गेल्यावर आपल्या आईला सांगणं चहा कर, पण आई दिवसभर काय करते या कष्टाचं काही सोयरसूतकच नाही असं जिथे होतं, कोणाचंही होऊ शकतं पण होतं, तर तसं मराठीच्या बाबतीत झालेलं असं माझ्या लक्षात.